काही कळतच नाहीये मला. परत फिरून फिरून आपण त्या जागी काय येतोय? गाडीला काय झालं? गाडी अशी अचानक वायब्रेट करायला लागले. कोरोना काय चाललंय गाडीचं? काय होते? गाडीचा ओव्हरबीट होणार आहे की काय? गप्प बस जरा. बापरे वहिनी बॉस, मला तर या ठिकाणी थांबणं बरोबर वाटत नाही. आपल्याला ताबडतोब घरी निघायला पाहिजे. नाही, अजिबात नाही. त्याच्या फालतू गोष्टींना घाबरण्यातली नाहीये, अजिबात नाही. भूता खेताना घाबरून माघार घेण्यातली नाहीये ही भद्रा. आता माझ्यासमोर कुणी आलं ना, ती प्रत्यक्षात आधी शक्ती जरी आली ना तरी माघार घेणार नाही मी. तू गाडी सुरू कर, गाडी सुरू कर. बापरे गाडी सुरू होत नाही. प्रयत्न कर जरा, प्रयत्न कर. हो करतोय करतो. ही दाब बटन एवढे दिलेत ना. कोणतं दाबू बटन मला काही कळत नाही. गाडी सुरू करत नाही. चवीला काहीतरी कर रे. दगड दगड दगडाने कशी गाडी सुरू करू? अरे मागून दगड. काय गाडी सुरू कर, गाडी सुरू कर, पटकन पटकन गाडी सुरू कर. अरे काहीतरी दाब आणि गाडी सुरू कर ना. मला काय कळत नाहीये. चटकम जय बच्चन मदत कर, जय बच्चन मदत कर. गाडी सुरू झाली. पळा 500 स्पीड पळा, 1000 स्पीड पळा. माझं उत्तर अजून पेंडिंग आहे. काय म्हणणे? ते मला असं विचारायचं होतं की महाशिवरात्र का साजरी करतात? हा, महाशिवरात्र का साजरी करतात? महाशिवरात्र का साजरी करतात? बरं सांगतो. महाशिवरात्र म्हणजे भक्तीचा, प्रेमाचा, शक्तीचा जन्म. म्हणजे मला कळलं नाही. सांगतो. असं म्हणतात की, म्हणजे अशी दंतकथा आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा जे हलाहल निघालं, हलाहल म्हणजे विष, तर ते हलाहल माझ्या शंभू महादेवाने प्राशन केलं आणि सृष्टीला विनाशापासून वाचवलं. तर त्याचं ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे
महाशिवरात्र. आणि त्यानंतर शंभू महादेवाने तांडव नृत्य केलं. तर शंभू महादेवाला शांत करण्यासाठी आणि या सृष्टीला विनाशापासून वाचवण्यासाठी शंभू महादेवाच्या भक्तांनी शंभू महादेवाकडे प्रार्थना केली. ती रात्र म्हणजे सुद्धा महाशिवरात्र म्हणून साजरी करतात. आणि हो, अशीही कथा आहे की शंभू महादेवांचं आणि माता पार्वतीचं ज्या रात्री लग्न झालं ती रात्र सुद्धा महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून हा भक्तीचा, करुणेचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा सोहळा. महाशिवरात्र जर भक्तीचा आणि प्रेमाचा सोहळा असेल तर याच सोहळ्यात मी माझ्या मनात काय आहे ते तुझ्यासमोर व्यक्त करेन. शिवा, हे शिवा, शिवा. करू का कॉल? उठली असेल काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठलीस का? हो, थोडा वेळ आधी उठले, ब्रश करते. अहो आवरा पटापट मॅडम, लवकर निघालो तो वेळेत पोहोचू उंबरगावला. हो, मी पटपट आवरते. तू पण रेडी हो, मी येते तुला पिक करायला. या धुक्यातून गाडी चालवणार आहेस? त्यात काय एवढं, मी येते नीट. तू रेडी राहा. बरं ठीक आहे, पण सांभाळून ये बरं का. हो, तू काळजी करू नकोस, येते. चल बाय. बरं ठीक आहे. लवकर ये, वाट बघतोय. आली की नाही? कुठे राहिली? एवढ्यात यायला पाहिजे होती. घरातून निघाल्याचा मेसेज तर केलाय, पोचली का रे माझून? कॉल करू का? नाही नको, गाडी चालवत असेल तर उगाच लक्ष विचलित व्हायचं. पण मग कळणार कसं कुठे पोचली? करून बघू कॉल. काय झालं? चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. उशीर झालाय. तू मागे बस, मी चालवतो गाडी. अरे पण तुझी तब्येत बरी नाहीये. तब्येत बरी आहे माझी, मी चालवू शकतो गाडी. अरे अगं लांबचा पल्ला आहे, तुला अनुभव नाही लांबच्या प्रवासाचा. अनुभव नसला तर आज अनुभव येईल. मी गाडी चालवते, तू टेन्शन नको. नाही, मीच चालवणार गाडी. बरं आहे, मी चालवू शकतो. आणि ऐक, मध्ये वाटलं तर देईन ना मी तुला चालवायला, पण आता मी चालवणार. ऐकणार नाहीस ना तू अजिबात. चला.
काय झालं? नाही काही नाही, मस्त दिसतंय ते. लेडीज पिंक कलरचं हेल्मेट घातलंयस, मस्त. काही असलं तरी चालवणार मीच. चला. हो. मी आलो पाणी घेऊन. था इडली अप्पांचं इडलीचं दुकान लवकरच बंद करावं लागतं. शक्ती, शक्ती. हा? काय ग, कुठे हरवलीस? आपल्या अप्पांचा इडलीचा स्टॉल होता इथे. ही जागा अशी रिकामी रिकामी बघून फार सुनं सुनं वाटतं का? तुझ्या लक्षात आहे ना ही जागा? म्हणजे असं कसं विसरेन मी कधीच नाही विसरू शकत. खूप चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या त्या जागेशी. आपली पहिली भेट इथेच झाली होती. तुम्हाला खाडकन मारलेली पहिली कानाखाली ती तर आयुष्यात कधी विसरू शकत नाही मी. शिवा, तुला एक विचारू? हा. तुला कधी माझा राग नाही आला किंवा परतून माझ्या कानाखाली मारावंसं नाही वाटलं? नाही, म्हणजे राग यायचा पण तो तेवढ्या पुरताच. पण खरं सांगू का, तुम्हाला मारायचीच ना तर असं वाटायचं की कुणीतरी हक्काच्या माणसानेच मारलंय. तुझा मार पण गोड मानून खाल्लाय मी. तुझा राग आला असता ना तर काय केलं असतंस? तर काही नाही. तुझ्या आतापर्यंत लक्षात आलं असेल ना की मी कधी कुठल्या बाईवर आतापर्यंत हात नाही उचललाय ना, कधी उचलेन. खरं तर माझ्या शंभू महादेवाला पण वाटलं नसेल की या शिवा शेठला कधी कुठली मुलगी कानाखाली मारेल. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3-3 वेळा. आणि तरी शिवा शेठ तिला जशास तसं उत्तर देणार नाही. शिवा, तुला आणखी एक विचारू? हा, विचार ना. तुला शिवा शेठ अशी हाक का मारतात? असं काय, मला पण प्रिन्स सरकारांसारखं खूप मोठं श्रीमंत माणूस बनायचंय. आणि हा निश्चय जेव्हापासून मी केलाय ना तेव्हापासून नंदे आणि वस्तारे मला शेठ अशी हाक मारायला लागले आणि त्यांचं ऐकून बाकीचे पण मारायला लागले. मग मी पण आता तुला शिवा शेठ अशीच हाक मारायची ना? तू फक्त शिवा म्हण, चालेल. बरं, चल निघूयात आपण. उशीर होतोय आपल्याला, उंबरगावला जायला उशीर होतो. बा चेटकोबा, आज खूप महत्वाचा दिवस आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. बाकीचे 2 बळी द्यायला भद्रा उंबरगावला गेली. तिच्या पाठीशी राहा, तिचं रक्षण कर. एकदा का तुला 2 बळी मिळाले की तू मला माझे हात परत मिळवून दे. हो, मला माहिती आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. माहिती आहे मला. पहिला प्रवास संपायच्या आत मला माझं वाण मिळालं पाहिजे, तरच आपली सत्ता येईल. आपण त्या आदिशक्तीच्या वर करू शकतो. तिचा खेळ स्वयंचा संपवून टाकू शकतो आणि तिची पिल्लं त्यांचाही शेवट होईल. बाळे शिवा, काय झालं?
मला पण नाही माहिती काय झालं अचानक, काही कळलंच नाही मला पण. ते भूकंपाचा हादरा बसतो ना तसं काहीच फील झालं मला. बरं जाऊ दे, आता सगळं ठीक आहे ना. चल निघूयात आपण, उगीच मंदिरात जायला उशीर नको व्हायला. अगं उशीर वगैरे ठीक आहे, पण मला तुझी काळजी वाटते. अगं गाडीवरून तुझा तोल वगैरे गेला असता तर सेफ्टीचं काहीतरी करायला पाहिजे. सेफ्टी? अरे शिवा, आपण बाईकवर, कार मध्ये नाही. कार मध्ये असतात सीट बेल्ट वगैरे. तू जाऊ दे ना. चल ठीक आहे, चल निघूया. बसू? हो. ओढणी द्या आणि मला. ओढणी? कशाला? दे तर तुला सांगतो मी नंतर. अरे पण अगं दे ना, दे. शिवा काय करतोयस? सांगतो. ठीक आहे, मागून. हा? मागून घे. आता नो प्रॉब्लेम. आता तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलीस ना तरी काय प्रॉब्लेम नाही. चला सुरू करूया जर्नी. हो. विजयलक्ष्मी, शक्ती आणि शिवा रामेश्वरच्या देवळात पोहोचले काय हो? म्हणजे त्यांचा कॉल किंवा काय मेसेज आला होता? अयो केव्हाच पोहोचले ते. मला शक्तीने मेसेज पण केला होता बघा. विजयलक्ष्मी, मनात एक शंका आहे, विचारू का? विचारा ना. नाही म्हणजे शक्ती आणि शिवा जोडीने देवळात गेले आहेत. इतर दिवशी कुठे कुठे कामानिमित्त म्हणा किंवा कामाशिवाय म्हणा एकत्र इकडे इकडे फिरत असतात. पण नाही म्हणजे मला त्यांच्या मैत्रीबद्दल काय बोलायचं नाही आहे, पण एक मुलीचा बाप म्हणून मला त्यांचं हे वागणं आहे ना जरा, त्यांच्यात काही सुरू तर नसेल ना? शक्तीचे आप्पा, खरं सांगू का, मला पण थोडा थोडा डाऊट येतो बघा. म्हणजे या आजकालची पोरं ती मैत्री एवढी घट्ट असते ना की कुणीही त्या मैत्रीला मैत्री पलीकडचं नातं आहे असं समजतात. नाही तेही बरोबर आहे ग, पण शक्ती आणि शिवाच्या बाबतीत मला का कोण जाणे कुणाच ठाऊक असं वाटतंय की त्यांचं जे पूर्वीचं नातं होतं ना आणि आताचं नातं हे जरा वेगळंच आहे. हो ना. आता शक्ती पूर्वीसारखी शिवाबरोबर वाद घालत नाही आणि त्यांच्यामध्ये पक्की मैत्री झाली आहे हे नक्की आहे बघा. आणि तुम्हाला तर माहित असतं ना आपली शक्ती काय असते ते. नाही म्हणजे या प्रेमाविमाच्या भानगडी ते पडणारच नसते बघा. तिचं अगदी ठरलेलं आहे, आधी करिअर आणि मग सगळं. हे सगळं ठीक आहे ग, पण मला अजून राहून वाटतंय त्या दोघांचं नक्कीच काहीतरी असणार. आपल्याला जाणवतंय पण पक्का आहे की नाही ते स्पष्ट दिसत नाहीये. आम्हा आप्पा, शिवा आलाय का इकडे? अहो कधीपासून त्याला फोन करतोय, फोनच लागत नाही त्याचा. अयो तुला माहित नसतं? नाही म्हणजे शिवा तुला काही बोलला नाही? अम्मा, इफ आय एम हियर सो शिवा इज गायब ना. That's why Shiva is गायब. Shiva is not here means शक्ती नियर. म्हणजे तू काय म्हणालास नक्की? English problem. I know you not English good speak. I am good speaking English. So okay, मराठीतूनच सांगतो. ऍक्च्युली काय माहितीये का, शिवा जेव्हा आमच्याबरोबर नसतो ना तेव्हा तो शक्ती मॅडम बरोबर असतो ना. That's why I am here शोधिंग शिवा. Yes, you are right, वस्तरा. उर्फ वसंता. शिवा is with शक्ती only. म्हणजे त्याला सोपं करून सांगा ना काय बोललात ते. Oh, you are not understanding my चुकीचं इंग्रजी. हा म्हणजे माझं चुकीचं इंग्रजी तुला कळत नसेल ना. नाऊ लेट मी टेल यू इन माय मराठी.
वस्तर्या नाही म्हणजे वसंत शेठ. शक्ती आणि शिवा एकत्र देवळात गेलेत. काय धरण 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 दोघं? ओ हाऊ डेअर इज. आम्हाला न टेलिंग करता डेअरिंग कशी केली देवळात जायची? ह्या इयरला खबर पण नाही. ओ नो 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 व्हेरी बॅड. अगदी नवरा बायको सारखे वागायला लागले ते दोघं पण. सॉरी म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी सॉरी एक्स्ट्रीमली अँड आटली वाटली तिथली सॉरी. कसं सांगू म्हणजे शक्ती आणि शिवाची मैत्री झाल्यापासून शिवा आमच्याशी परकेपणाने वागू लागलाय हो. म्हणजे सगळ्या अपडेट्स द्यायचा तो मला या आधी सगळ्या गोष्टीच्या, पण आता काहीच सांगत नाही ना तो मला. ते सगळं जाऊ दे, पण कस्टमर लाईन इन माय सलून अँड व्हेरी कटिंग हिअर, सो आय एम गोईंग देअर अँड सून गो बाय गेट वेल सून. ओके सून बाय सून सरबा. ओके बाय. बापरे वहिनी बॉस, एवढ्या डेंजर जागे त्यांचा बळी द्यायचा आहे. जे काय बळी द्यायचं ना ते लवकरात लवकर करून टाका. मला असं वाटायला लागलं इथं भूतबीत असू शकतात. अरे कसले भूत? कुठे आहेत भूत? काय भूतबीत नाही तिथे. आणि ह्यांचं बळी दिल्यानंतर लगेचच काय पळून नाही जायचं आपल्या इथून. मग अरे मग काय मग? यांच्या मरणाचा जल्लोष साजरा करायचा. जल्लोष. बापरे, चेटकोबाने जल्लोष पण साजरा करायला सांगितलाय. कानफडात देईन एक. माझा हत्यार घेऊन ये.